महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षाचे एकमत आणि भाजपचे सहकार्य यातून ज्येष्ठ नेते शरद पवार हे पुन्हा राज्यसभेवर जाणार असल्याचे चित्र बुधवारी स्पष्ट झाले. राज्यातील राज्यसभेच्या 7ही जागांची निवडणूक बिनविरोध होणार हेही निश्चित झाले. काँग्रेस आणि उद्धव सेना या दोन्ही मित्रपक्षांनी शरद पवार यांच्या राज्यसभा उमेदवारीला पाठिंबा देण्याची भूमिका घेतल्याने तसेच भाजपने 5वा उमेदवार न दिल्याने 7 जागांसाठी प्रमुख 7 उमेदवार रिंगणात असतील. त्यामुळे वयाच्या 85व्या वर्षी पुन्हा राज्यसभेवर जाणार आहेत. या निमित्ताने 60 वर्षाच्या त्यांच्या संसदीय कारकिर्दीला आणखी 6 वर्षाची जोड मिळणार आहे. पवार यांच्या नावावर मवियाचे एकमत झाले तर भाजप 5वा उमेदवार मैदानात उतरवणार नाही अशी अटकळ राजकीय वर्तुळात बांधली जात होती, ती खरी ठरली. उमेदवारी अर्ज भरण्याचा गुरुवार शेवटचा दिवस असून सर्व उमेदवार हे गुरुवारी अर्ज भरणार आहेत. तावडे, आठवले, वडकुते, इवनातेंना भाजपची संधी. केंद्रीय भाजपने महाराष्ट्रातून पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांना संधी देतानाच माजी आमदार रामराव वडकुते व नागपूरच्या माजी महापौर माया इवनाते यांनाही उमेदवारी दिली. तावडे, आठवले यांना संधी देत अन्य 2 नावाबाबत केंद्रीय नेतृत्वाने धक्क्यातंत्राचा अवलंब केला. शिंदे सेनेने उमेदवार घोषित केलेला नाही. माजी खासदार राहुल शेवाळे यांचे नाव आघाडीवर असले तरी एकनाथ शिंदे गुरुवारी उमेदवार जाहीर करतील. सध्या जागांची स्थिती जाणून घेऊया. आधी भाजप 3, राष्ट्रवादी 2, शिवसेना 1 आणि काँग्रेस 1 अशी जागा. आता भाजप 4, राष्ट्रवादी अजित पवार पक्ष 1, राष्ट्रवादी शरद पवार पक्ष 1 आणि शिंदे सेना 1 अशी स्थिती आहे.